कॉर्नचा असा उपमा तो मी आधी खाल्ला आहे काय, तर इथं मी 4 कॉर्न निवडून घेतले आणि त्याच्यानंतर त्यांना जाडसर मिक्सर करून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये तेल घ्यायचं, तेल नेहमीपेक्षा थोडं जास्त घ्यायचं. त्यामध्ये मोहरी घातली, मोहरी तडतडल्यानंतर त्यात आपण घालणार आहोत जिरे आणि कढीपत्ता. त्यानंतर बारीक मिक्स केलेला आपण जे कॉर्न होता तो ह्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. नेहमीपेक्षा ह्या उपम्याला भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो, कारण कॉर्नमध्ये पाण्याचा अंश जास्त असतो, त्यामुळे याला भरपूर भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता तुम्ही बघू शकता भाजून ह्याचा नंतर कलर ब्राऊन कलर होतो, सो तोपर्यंत आपल्याला ह्याला भाजत राहायचं आहे. आणि इथे भाजून झालेला आहे माझा कॉर्न व्यवस्थित छान. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये घालणार आहे मीठ, त्यानंतर जिरेपूड घालून घ्यायची, इथे माझी संपली होती. नंतर शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत आणि आपण नेहमी भाजीमध्ये जे तिखट वापरतो तेच मी इथे वापरलं आहे आणि ह्याला आता छान मस्त परतून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपला कॉर्न उपमा रेडी झालेला आहे. मंडळी, तुम्ही अजूनही आपल्या महाराष्ट्राची खाद्यजत्रा ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फॉलो करा. आणि लास्टला कोथिंबीर घालून छान कॉर्न उपमा आता आपला रेडी झालेला आहे गरमागरम सर्व करण्यासाठी. सो फॉलो माय चॅनल and follow me on Instagram, YouTube and Facebook. Thank you so much for watching.